पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। देवर्षि नारद महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ति मोरया। यदा लंबोदरं हन्ति सतां प्रत्युह संभवं तदा लंबे दयालंबं लंबोदरपदाम्बुजम्। शारदा शारदाम्भोजवदना वदनाम्बुजे सर्वदा सर्वदास्माकं सन्निधिं सन्निधिं क्रियात्। नमस्तस्मै भगवते नारदाय महात्मने कामक्रोधविधीनाय ऋषीणां प्रवराय च। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णुः गुरुर्देवो महेश्वरा। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। नमस्ते शारदे देवी सरस्वती मतिप्रदे वसत्वं मम जिह्वाग्रे सर्वविद्याप्रदा भव। जयाचा जनी जन्मनामार्थ झाला जयाने सदा वासनामात केला। जयाच्या मुखी सर्वदा नाम कीर्ती। नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती सद्गुरुनाथ महाराज की जय। जय जय रघुवीर समर्थ। हरि जय जय राम कृष्ण हरि हरि जय जय राम कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि 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 जय जय कृष्ण हरि हरि जय जय राम। नवनीरदसम नवनीत प्रिय नवनीरदसम नवनीत प्रिय नवल विनोद विहारी कृष्ण हरि कृष्ण हरि कृष्ण हरि 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 जय जय राम।
कृष्ण हरी 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 जय जय राम शरणागत दीना चरणीने करुणा दृष्टीने हरी हरी जय जय राम जय जय राम जय जय राम कृष्ण हरी हरी जय जय राम राम कृष्ण हरी हरी जय जय राम हरी जय जय राम हरी जय जय राम राम वंदन करू तुझला गजानन वंदन करू तुझला गजानन वंदन करू तुझला गजानन गजानना विघ्ननाशना गजानना विघ्ननाशना वंदन करू तुझला लागोपति तव ध्यान सतत लागोपति तव ध्यान सतत राहु तिथे सुखधाम गजानन वंदन करू तुझला वंदन करू तुझला लागोपति तव ध्यान सतत लागोपति तव लागोपति तव ध्यान सतत राहु तिथे सुखधाम जगदंबा माते वंदन करू तुझ वंदन करू तुझ वंदन करू तुझला श्री सीताराम चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो लागो राजा राम चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष लागो दे राजा राम चरणी लक्ष लागो कीर्तन संगे हो रामा संगे हो कीर्तन संगे रामा संगे रंगात देहवा हो बालकृष्ण चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो
स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन स्वरूपी मन वा वा स्वरूपी मन हे लाविता सौख्य आम्हा कामक्रोधाधिक जाती निज नामा कामक्रोधाधिक जाती निज नामा बालकृष्ण चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ रूप ध्याऊ रूप ध्याऊ सद्रूप चिन्मय नारायण रूप ध्याऊ तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गाऊ तन्मय होवोनी तन्मय होवोनी तन्मय होवोनी बलवंत प्रेमे गाऊ बालकृष्ण चरणी लक्ष लागो राजा राम चरणी लक्ष लागो बालकृष्ण चरणी लक्ष बालकृष्ण चरणी राजा राम चरणी सीताराम चरणी लक्ष लागो चरणी लक्ष लागो चरणी लक्ष राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम राम राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम श्री राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम राम 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 राजा राम सीताराम कुंडली कवरदे हरि विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय देवर्षि नारद महाराज की जय आर्य सनातन वैदिक हिंदू धर्म की जय छत्रपति शिवाजी महाराज की जय 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 रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया नमस्कार. जुन्या विद्वान कीर्तनकारांच्या कीर्तनाच्या आनंदासह नवीन अनेकांना या कीर्तनाचं व्यासपीठ उपलब्ध करून देणारा एकमेव यूट्यूब चॅनल कीर्तन विश्व. या कीर्तन विश्वचा प्रकल्प 12 वर्ष चालणार आहे. पैकी 5 वर्ष पूर्ण झाली आहेत. अनेक नवीन नवीन कीर्तनकार, अनेक नवनवीन विषय, अनेक नवनवीन मालिका आपण त्यामध्ये सादर केली आहेत. तेव्हा हा प्रकल्प आता पूर्णत्वाकडे जाण्यासाठी शक्यतो जेवढी शक्य असतील तेवढी कीर्तनं आपण प्रायोजित करा असं आवाहन करतो. प्रायोजित करणं शक्य नसेल तर यथाशक्ती जी काही आपल्याला मदत करता येईल ती जरूर करा. आणि या आर्थिक मदतीबरोबरच आणखीन एक, आपल्याकडे जुन्या कीर्तनकारांच्या काही संहिता उपलब्ध असतील तरी आमच्याकडे पाठवा. कारण सगळ्या नवीन कीर्तनकारांच्यासाठी एक मोठी कीर्तन संहितांची बँक तयार करण्याचा सुद्धा आम्ही प्रकल्प करतो आहोत. आणि अनेक
जुन्या जाणत्या वेगवेगळ्या पठडीतल्या कीर्तनकारांची कीर्तनं ही रेकॉर्ड व्हावीत, आर्काईव्ह व्हावं, या दृष्टीनं आपला हा प्रयत्न चालू आहे. तेव्हा असे कोणी कीर्तनकार असतील तरी त्यांची सुद्धा माहिती पाठवा. कार्यालयाचे नंबर आपल्या समोर आहेत. तेव्हा या प्रकल्पासाठी शेअर करा, सबस्क्राईब करा. हा तर विषय महत्त्वाचा आहेच, पण प्रायोजित करा आणि याचबरोबर अनेकांना या प्रकल्पामध्ये जोडून कीर्तन विश्वाची बळकटी वाढवत राहा, एवढीच आपल्या सगळ्यांना प्रार्थना. त्यागिताः देह जड भाग जावो, त्यागिताः देह जड भाग जावो, कीर्ती मागे राहो चिरकाळ, कीर्ती मागे राहो चिरकाळ. त्यागिताः देह जड भाग जावो, त्यागिताः देह. सज्जना गामना हेच धरी क्रिया, सज्जना गामना हेच धरी क्रिया. नको भलतिया छंदा लागो, नको भलतिया छंदा लागो, छंदा लागो, छंदा लागो. त्यागिताः 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 देह जड भाग जावो, त्यागिताः देह. देह जिजवावा, देह जिजवावा, सज्जना कारणे, देह जिजवावा, सज्जना कारणे. धन्य तरी जीणे दास म्हणे, धन्य तरी जीणे दास म्हणे, दास म्हणे, दास म्हणे. त्यागिताः देह जड भाग जावो, त्यागिताः देह जड भाग जावो, कीर्ती मागे राहो चिरकाळ. त्यागिताः देह, त्यागिताः देह, त्यागिताः देह. त्यागिताः देह जड भाग जावो, कीर्ती मागे राहो चिरकाळ. राष्ट्रगुरु असणाऱ्या समर्थ रामदास स्वामींचा अत्यंत सुंदर असा अभंग, वास्तवाचं दर्शन करून देणारा अभंग. जन्माला सगळेच येतात, जन्माला येणारा प्रत्येक जण जशी
वय उंची वाढत जाते तशी त्याबरोबर अहंताही वाढत जाते. येणारा प्रत्येक जण मी मी माझं माझं करायला सुरुवात करतो. सगळंच माझं वाटायला लागतं. हा देह देखील माझा वाटावा लागतो. आणि असं वाटचाल सुरू झाली की हा देह माझा आहे आणि मग त्या देहासाठी सगळ्या प्रकारची औपचारिकता आपण करायला सुरुवात करतो. पण समर्थ आम्हाला वास्तव सांगतात काय? त्यागिता हा देह जड भाग जावो. देह म्हणाले जाणारे, आज ना उद्या कधीतरी जाणारे. शास्त्र आम्हाला असं सांगतं, जातस्य हि ध्रुवो मृत्युः ध्रुवं जन्म मृतस्य च तस्मात् परिहार्येथे नत्वं शोचितुमर्हसि. जन्माला येणारा प्रत्येक जण जाणार आहे. जनन ग गमन. जगात येणारा जन्माला येतो आणि ग म्हणजे गमन करणारे म्हणजे जाणारे. आणि त्यात हा देह वरवर दिसायला हाडामासाचा सुंदर दिसतो, पण हा एक ना एक दिवशी जाणार आहे. एक कथा अशी झाली, एका स्त्रीचा मुलगा गेला आणि ती महाराजांकडे आली आणि त्या महाराजांना सांगते की मला माझा मुलगा पुन्हा हवाय. ते महाराज सांगतात की अगं बाई असं काय करतेस, जो जन्माला येणार तो जाणारच आहे. आज ना उद्या प्रत्येकाला इथं आपलं शरीर सोडून जायचंय. ती म्हणाली नाही, मला माझा मुलगा सगळ्यात जास्त प्रिय आहे, त्याच्याशिवाय मला दुसरं कोणी नाहीये. तेव्हा त्या महाराजांनी, त्या साधूबाबांनी तिला असं सांगितलं की एक काम कर, मला अशा घरातनं मुठभर तांदूळ आणून दे की ज्या घरात कोणाचाही मृत्यू झालेला नाही. ती म्हणाली एवढंच ना, मुठभर तांदूळ आणायचे काय अवघड आहे म्हणाली. म्हणून प्रत्येकाच्या दारोदार हिंडू लागली. प्रत्येकाला म्हणते मला मुठभर तांदूळ द्या. हो तांदूळ, लोक म्हणाले अगं गोणीभर तांदूळ घेऊन जा. पण मुठभर तांदूळ, त्याच्या मागची अट होती, तुमच्या घरातलं कोणी गेलंय का. ते घरातले वरचे फोटो दाखवतात की अगं हे बघ आमच्या घरात एवढी लोक गेली आहेत. आज ना उद्या प्रत्येकाला जायचंय. गाव फिरली, पंचक्रोशीत सगळीकडे फिरली. लक्षात आलं की प्रत्येक घरात कोणी ना कोणीतरी गेलेलं आहे. नवे नवे आज ना उद्या आपल्यालाही हे सगळं सोडून जायचंय. पुन्हा उत्तर मागायला, मुलगा मागायला साधूबाबांकडे ती स्त्री गेली नाही. येणारा प्रत्येक जण जाणार आहे. समर्थ सांगतात त्यागिता हा देह जड भाग जावो. हा जड भाग जाणार आहे. हा देह जो आहे तो जड आहे, तो जाणार आहे, तो इथंच ठेवून जायचंय. सोनोपंत दांडेकरांच्या पुस्तकात इतकी सुंदर, मामासाहेब ज्यांना म्हटलं जातं, इतकी सुंदर कथा आहे. एक थोर मोठा माणूस गेला. तो गेला म्हटल्यानंतर त्याच्या अंत्ययात्रेला 5-50 हजार लोक आली म्हणाले. पण एवढी लोक येऊन त्या माणसाला, गेलेल्या माणसाला, त्याची काही शुद्ध आहे का की बाबा बाई मी गेलोय आणि आता एवढी लोक आली आहेत, काही त्याला फरक पडला नाही, कारण तो गेलाय. बरं एवढा मोठा माणूस म्हटल्यानंतर सर्वसाधारण सगळीकडे जाळण्याची पद्धत, काय करावं, चंदनाची लाकडं आणली. का तर खूप मोठा माणूस आहे, त्याचा मान म्हणून चंदनाची लाकडं. मामासाहेब म्हणाले की जो माणूस गेलाय त्याला 5-50 माणसं आली काय, आणि त्याच्यासाठी, त्याची चिता रचण्यासाठी चंदनाची लाकडं वापरली काय. त्यानं गेलेल्या माणसाला काही फरक पडत नाही. मग काय करायचं. मामा सांगतात की हे सगळं करण्यापेक्षा उत्तम कार्य करायचं. म्हणजे काय होईल. समर्थ सांगतात त्याप्रमाणे कीर्ती मागे राहो चिरकाल. हा देह जरी गेला तरी आपल्या कर्मानुसार जी आपल्याला कीर्ती मागं आपल्या राहिली ती उत्तम राहिली पाहिजे. आता असं आहे, सत्कीर्ती आणि अपकीर्ती दोन प्रकारच्या कीर्ती आहेत. जशा नाण्याला दोन बाजू असतात की नाही, तशा कीर्तीलाही दोन बाजू आहेत. साधी सोपी व्याख्या आहे, कीर्ती म्हणजे काय तर कर्माची पुरचुंडी. सगळं जे काही आपलं कर्म आहे की नाही, ते कर्म एका पुरचुंडीत बांधलं आणि गेल्यानंतर सहसा असं होतं की माणूस गेला की त्याची उत्तमरित्या पुरचुंडी आपल्या सगळ्यांना बघायला मिळते.
ती कर्माची उत्तम पुरचुंडी असेल तर आपली कीर्ती म्हणजेच सत्कीर्ती सगळ्यांना ऐकायला मिळते. बरी कीर्ती कुठं वाचायला जावी लागते का? तर नाही. कबीर महाराज इतकं सुंदर वर्णन करून सांगतात. कबीर महाराज म्हणतात, सूरत से कीरत बडी हा, सूरत से कीरत बड़ी बिना पंख उड़ जाए, जैसी लक्ष्मी दाते को हो, जैसी लक्ष्मी दाते को लोक में फिरत जाए, भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे, भजो रे भैया राम गोविंद हरे. काय म्हणाले? सूरत से कीरत बडी बिना पंख उड जाए. सूरत म्हणजे शहर का? नाही. संतांचं सांगणं हे मार्मिक असतं. सूरत म्हणजे हा चेहरा. या चेहऱ्या मागचा जो खरा कीर्तीचा चेहरा आहे, कर्माचा चेहरा आहे. चेहरा उत्तम असला तर कीर्ती सांगावी लागत नाही. पण त्या चेहऱ्या मागचा जर खरा चेहरा ओळखला तर लोक म्हणतील, बाबा नको, दिसायला एक, वागायला एक. यापेक्षा काय करा म्हणाले? बिना पंख उड जाय. त्या कीर्तीला कुठल्याही पंखाची आवश्यकता नाही. ज्याप्रमाणे एखादा गुळाचा खडा ठेवला तर मुंग्यांना सांगावं लागत नाही, कुठल्याही प्रकारचं आमंत्रण द्यावं लागत नाही की बाबा इथं गुळाचा खडा ठेवलाय, तुम्ही खायला या. त्याचप्रमाणे कीर्ती जी आहे ना, सत्कीर्ती अपकीर्ती, लक्षात ठेवा, कुठलीही कीर्ती ही वाऱ्यासारखी पसरणार आहे. काय करायचं, कुठली कीर्ती पसरवायची, कशा अर्थानं आपण लोकांपर्यंत पोचायचं, हे मात्र आपल्या हातात आहे, आपल्या कर्मांच्या हातात आहे, आपल्या वागणुकीवर अवलंबून आहे. मग शिवदिन केसरी आम्हाला काय सांगतात की हा देह जाईल, देह सगळ्यांचाच जाणार आहे, पण हा देह जाईल. कीर्ती चांगली राहण्यासाठी, उत्तम राहण्यासाठी काय करा? देह जाईल बा जाईल रे, देह जाईल बा जाईल रे, पुण्य कामा येईल रे, पुण्य कामा येईल रे, देह जाईल बा जाईल रे, देह जाईल बा जाईल रे. जोवरी अंगी शक्ती धन, जोवरी अंगी शक्ती धन. सगळ्या संतांचं एकच म्हणणं आहे, सांगणं आहे की ज्या नश्वर अशा देहावर आम्ही अतिशय प्रेम करतो, निरतिशय त्याला जपायचा प्रयत्न करतो. लक्षात घ्या मंडळी, आपलं ध्येय साध्य करण्यासाठी त्या देहाला जपायचंच आहे, पण आपलं ध्येय हे समाज हितासाठी, राष्ट्र हितासाठी नवे नवे सगळ्यांच्या उपयोगासाठी कसा त्या देहाचा उपयोग करता येईल याचा विचार करण्यासारखा आहे. देह जाणारे कवी सांगतात काय कामाला येईल, तर पुण्य कामाला येईल. पण मग हे पुण्य साठवून ठेवायचं असेल, पुण्याचा संचय करायचा असेल, तर जोपर्यंत अंगात शक्ती आहे तोपर्यंतच ह्या गोष्टी शक्य आहेत. जोवरी अंगी शक्ती धन, तोवरी ते गीत गाईल रे, तोवरी ते गीत गाईल रे, देह जाईल बा जाईल रे, देह जाईल बा जाईल रे, देह. देह जाईल बा जाईल रे. प्रत्येक संतांचं तेच सांगणं.
समर्थ तेच म्हणाले, त्यागिता हा देह जड भाग जावो. जाणारे त्याचा त्याग करायचा. त्यज धातू आहे, त्यज त्यागणे. याचा अर्थ असं देहाला टाकून द्यायचंय आपल्या हातात आहे का हो, की आता मला वाटलं की नकोय मला काही, आता मी माझा देह सोडून देतो. शक्य आहे का? नाही. एक गोष्ट लक्षात घ्या, जेव्हा आपल्याला रणांगणात वीरमरण येतं तेव्हा आणि योगाच्या सामर्थ्यावर आपण समाधीतून आपल्या देहाचा त्याग करतो, या दोनच गोष्टींनी खरं मरण येतं असं म्हणतात. म्हणजे आपण कुठल्या पद्धतीनं मरतो, मरणारो, त्याचा विचार प्रत्येकानं करायला. खरं दिव्य मरण जर अपेक्षित असेल तर या दोन गोष्टी शास्त्रकार आम्हाला सांगतात. पण मग त्या पलीकडे जाऊन कीर्ती जर उत्तम मिळवायची असेल, तुकाराम महाराज म्हणाले, तुका म्हणे एका मरणची सरे, उत्तमची नुरे कीर्ती मागे. उत्तमच कीर्ती मागे राहिली पाहिजे असा आमचा दंडक असायला हवा. अशी आम्ही आमच्या मनाला सवय लावून घ्यायला हवी. म्हणूनच समर्थ पुढच्या चरणात म्हणाले, सज्जना गामना हेची धरी क्रिया, नको भलतिया छंदा लागो. बामना सतत मनाला समजावतात. या अभंगावर आधारितच समर्थांनी त्यांचा मनाच्या श्लोकामधला एक श्लोक लिहिला, तनु त्यागिता कीर्ती मागे. कीर्तीचंच वैशिष्ट्य सांगितलं की देहे त्यागिता, देहाचा त्याग करून कीर्ती मागे आपल्या राहणारे. त्या कीर्तीला आपल्या मागे ये म्हणून बोलवावं लागत नाही. राजा दिलीपानं जेव्हा त्याची परीक्षेची वेळ आली, गायीचं रक्षण करत असताना, त्या गोमातेचं रक्षण करत, अहो किती सचोटीनं प्रयत्न करत होता. जेव्हा ती गाय उभी राहत असे तेव्हा पूर्ण वेळ राजा दिलीप उभा राहत असे. तिनं खाल्लं तरच त्या राजा दिलीपानं खावं, ती बसली तरच बसावं, ती जर झोपली, तिचा डोळा लागला तर झोपावं का? नाही. तिचं रक्षण करण्यासाठी राजा दिलीप सदैव तत्पर होता. आणि असं झालं, सिंह आला, गायीवर चालून आला. आता गायीचं रक्षण करायचंय, त्या कामधेनूचं रक्षण करायचं, ही जबाबदारी आपल्यावर आहे. म्हटल्यानंतर त्या सिंहाची विनंती केली, बाबा सिंहा, तू कोण आहेस मला माहिती नाही, तू असा या गायीला खाऊन टाकणार, त्यापेक्षा असं कर, तू मला खा. तो सिंह मनुष्यवाणीनं बोलू लागला आणि तो सिंह म्हणतो की अरे राजा, ही गाय एक गेली तर हजारो गायी तुला तिथे मिळतील. तू राजा आहेस, तू लाखांचा पोशिंदा आहेस, अरे तूच गेलास तर दुसरा राजा येईल का? इथं राजा दिलीप अतिशय महत्वाचं एक वाक्य आम्हाला सांगतो. राजा दिलीप सांगतो, यश शरीरे भव मे दयालु. हे शरीर जाणार आहे, पण त्या शरीरामागनं येणारं यश, कीर्ती ही जर टिकवायची असेल तर हा देह तो त्याग झाला, तो नाहीसा झाला तरी सुद्धा काही फरक पडणार नाही. म्हणून सज्जना गामना हेची धरी क्रिया, नको भलतिया छंदा लागो. बाकी दुसऱ्या तिसऱ्या कुठल्याही छंदाला लागू नकोस. हे मन छानदिष्ट आहे, पण त्या छंदांपासून वाचवून भगवंताचं नामस्मरण करत या मनाला सतत जाणीव करून द्यायची की हा देह जाणार आहे, पण देह गेल्यानंतर असं उत्तम कार्य माझ्या हातून घडलं पाहिजे जेणेकरून माझी अपकीर्ती मागे न राहता माझी सत्कीर्तीच सगळ्यांना ऐकायला जाईल. याचं कारण कवी असं म्हणतात, जेणे वाढे अपकीर्ती सर्वार्थी त्यजावे. जेणे वाढे अपकीर्ती सर्वार्थी त्यजावे. सत्यरुचे भले पण वचन ते जनासे. सत्यरुचे भले पण वचन ते जनासे. जेणे वाढे अपकीर्ती सर्वार्थी त्यजावे. जेणे वाढे अपकीर्ती सर्वार्थी त्यजावे. जेणे वाढे अपकीर्ती सर्वार्थी त्यजावे सांगितलं. वाईट गोष्टींकडनं आपली जर कीर्ती व्हायला लागली तर त्याचा सर्वार्थानं त्याग करायचा आहे, त्याज्य करायच्या आहेत त्या गोष्टी.
मग काय करायचं? सत्य रुचे भलेपण वचन ते जनासी. मनाला सवय लावत असतानाच सत्य जे आहे त्याची कास धरली पाहिजे. जे खरं आहे, जे शाश्वत आहे, जे टिकणारं आहे, नव्हे आमच्या सनातन धर्मासाठी जे उत्तम आणि उन्नत आहे, याच्यासाठी आम्ही सत्यतेची कास धरली पाहिजे, याच्यासाठी संघटित व्हायला पाहिजे. तर आपली उत्तम अशी कीर्ती मागं राहील. आणि याच्यासाठी भर्तृहरी आम्हाला एक श्लोक सांगतात. तृष्णां छिन्नि भज क्षमं जहिमदं पापेरतिं मा कृताः सत्यं ब्रूहि निसाहि पाहि पदवीं सेवस्य विद्वज्जनान् मान्यान् मानय विद्विषोपनयनन् आच्छादयान् स्वागुणान् कीर्तिं पालय दुःखिते कुर्दयाम् एतत्सतां लक्षणम्. 7 प्रकारांनी म्हणाले आपली कीर्ती मागं राहील. तृष्णां छिन्नि भज क्षमां जहिमदं पापे रतिं मां कृताः. साध्या गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या जीवनात आचरणात आणू शकतो, सहज आणू शकतो. कोणाचाही वाईट संग धरायचा नाही. उत्तम जे आहे त्याची मनाला सवय लावून घ्यायची. कोणाला वाईट बोलायचं नाही. सतत चांगलं कार्य करत राहायचं. सज्जनांचा सहवास करायचा. पाप भीरू व्हायचं, म्हणजे पाप आपल्या हातून घडणार नाही असा प्रयत्न करायचा. आणि जर पाप झालंच तर ते पाप क्षालन करण्यासाठी प्रयत्न करायचे. अशा साध्या 7 गोष्टी जर आपण आत्मसात केल्या तर काय होईल? आपली उत्तम अशी कीर्ती मागं राहील, यात शंका नाही. मूळ अभंगात आम्हाला समर्थ सांगतात. त्यागिता दे जड भाग जावो, त्यागिता दे जड भाग जावो, कीर्ती मागे राहो चिरकाळ, कीर्ती मागे राहो चिरकाळ. त्यागिता दे जड भाग जावो, त्यागिता दे जड भाग जावो. देह जिजवावा सज्जन करणे, धन्य तरी जीणे दास म्हणे, धन्य तरी जीणे दास म्हणे. त्यागिता दे जड भाग जावो, त्यागिता दे जड भाग जावो, त्यागिता दे जड भाग जावो. श्रीराम जय राम जय जय राम, 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 श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम,
सायंकाळ होतीये आणि अंधारही पडत चाललाय अशी वेळ. आणि अशा वेळी एक 12-13 वर्षाचा मुलगा, पायात चप्पल नाही, अंगावर नीट कपडे नाहीत, आणि झाडा झुडपातनं दऱ्या खोऱ्यातनं मामा 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 म्हणून जोरदार धावत ओरडतोय, सगळीकडे शोध घेतोय, हाका मारतोय, पण साद कुठून येत नाहीये. रानदणाणून जाई, रानदणाणून जाई, प्रतिसाद नये परंतु मामाचा, अंतरी व्याकुळ होऊनी धावा करीतो अखंड रामाचा. मनाशी एकच पक्क धरतोय, भगवंता रामा, प्रभू श्रीरामा, माझ्या मामाला माझा निरोप द्यायचा आहे रे, माझ्या मामाची माझी भेट घडव. कोण आहे हा मुलगा, कुठला काळ आहे हा? मंडळी, काही वर्षापूर्वी असा काळ होता आमच्या भारतावर, आमच्या हिंदुस्थानावर, जिथं सगळीकडे अत्याचार अनाचार माजला होता. का बरं? कवी वर्णन करतात, स्वातंत्र्य हिंदवियांचे धोक्यात सातो काळ, स्वातंत्र्य हिंदवियांचे धोक्यात सातो काळ, आम्ही हो दीन गुलाम तो फिरंगी करी घायाळ, आम्ही हो दीन गुलाम. चहाचा व्यापार करायचा म्हणून इंग्रज भारतात आले, इथलं स्वराज्य सुराज्य बघितलं आणि इतका आनंद झाला, सगळ्या चांगल्या गोष्टींचा मोह होऊ लागला, आणि त्या व्यापाराचं निमित्त करून ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. आणि काय केलं? सगळ्या भारतीयांना दीन करून टाकलं, गुलाम करून टाकलं. आम्ही हो दीन गुलाम तो फिरंगी करी घायाळ, तालावर त्या नाचावे बांधून आज्ञेचे चाल. त्यांनी सांगावं तसं आम्हाला वागावं लागायला लागलं. त्यांनी उठ म्हणावं की आमची भारतीय माणसं उठावीत, बस म्हणावं की बसावं, काम कर म्हटल्यानंतर वेड्यासारखं काम करावं, पण त्या कामाचा मोबदला मागायला जावं, पण पदरात काय पडावं, पदरी कायम निराशाच यावी. आणि अशानं काय झालं? आम्ही हो दीन गुलाम तो फिरंगी खरी घायाळ, समजला न त्यांचा कावा, स्वातंत्र्य देऊनी राहावा, त्यांच्या हाते मारावा, स्वजन जो पूर्ण ज्ञानी नासला देश गनिमानी, स्वजन जो पूर्ण ज्ञानी नासला देश गनिमानी, नासला देश गनिमानी, नासला देश गनिमानी. सगळा देश नासत चालला होता. का? कारण इंग्रज नावाची कीड आमच्या सुजलाम सुफलाम अशा भारत मातेला लागली होती. कोणाचाच राज्यकारभार धड चालत नव्हता. याचं कारण गनिमी कावा करणारी लोक, अतिशय चालाख चाणाक्ष अशी लोक आमच्या साध्या भोळ्या लोकांना सहज प्रत्येक मायाजालात गुंडाळायला लागली. एखादा राजा राज्य करत असेल तर त्याला आमिष दाखवावं, दुसऱ्या राज्यावर चाल करून जा म्हणावं, आणि दुसऱ्या राज्यावर चाल करायला गेल्यानंतर त्या राजाला सांगावं तुला काय हवं ते मी देतो. इकडं दुसऱ्या राजाला सांगावं तो तुझ्यावर चाल करून येणार आहे, तेव्हा तू त्याच्याशी लढ, नाहीतर आम्हाला शरण ये, म्हणजे आम्ही त्या राजाला संपवू. असा प्रकारचा गनिमी कावा केला. आणि असा सगळीकडे आडाण याचा कारभार सुरू झाला. आणि अवस्था काय झाली? अडाणी कुणा राज्य सांभाळवेना, कुणी चाकरी सैन्य ठेवून घेना, कुणा पोटी संतान झालेच नाही. अहो राजेच मारले तर त्या राज्यावर बसणारा पुढच्या गादीचा वारस तरी कोण? पण म्हणून आमच्या झाशीच्या राणीने दत्तकाची योजना, पण छे
कुणा मान्यता दत्तकाची नाही, कुणा लागले वेड खर्चिक फार, प्रजेला कुणी गांजिती कोणी क्रूर, आशांनी कसे हे असं स्वराज्य कसं चालणार हो? फिरंगी तिथे प्रतिष्ठेसह रामराज्य, असं रामराज्य डबघाईला आलेलं असताना स्वराज्य कसं मिळणार, कसं चालणार? सगळीकडे भयान परिस्थिती आहे. शेतकऱ्यानं कष्ट करावेत, भरपूर मोलमजुरी करावी, पण त्याचा सारा कर हा इंग्रजांना द्यावा. काय करावं? आणि अशातच लक्षात घ्या, परित्राणाय साधूना विनाशाय च दुष्कृता धर्म संस्थापनार्थाय संभवामी युगे युगे. भगवंत जसा अवतार घेतो तसेच अनेक लोक केवळ लोकांच्या कल्याणासाठी अवतरित होत असतात. आणि त्याचपैकी एक क्रांतिकारक जन्माला आले. कुठे? पुरंदरच्या परिसरात, भिवडी गाव पुणे जिल्ह्यात, सन 1791 क्रांतीवीर प्रकटला. अशा सगळ्या विपरीत परिस्थितीत पुरंदराच्या परिसरात भिवडी गावात लक्ष्मीबाई आणि दादोजी खोमणे यांच्या पोटी एक मुलगा जन्माला आला. आडनाव खोमणे, परंतु शिवाजी महाराजांपासून नाईक ही पदवी बहाल करण्यात आल्यामुळं नाईक हे आडनाव. आणि हे नाईक काय करत होते? तर गावाचा सारा कर जमवावा आणि तो इंग्रजांना द्यावा. या सगळ्याची चीड मनात येत होती. याचं कारण, किती वर्ष ही गुलामी, हा अन्याय सहन करायचा, पण उत्तर आणि पर्याय कोणाचकडे नव्हतं. आणि अशातच सन 1791 साली या मुलाचा जन्म झाला आणि याचं नाव ठेवलं उमाजी. उमाजी नाव ठेवलं. संस्कार घरात हेच कशाचे? स्वराज्याचे. आपली आई स्वतंत्र कशी होईल? जन्माला आल्यापासून ते पोर बघतंय की माझ्या आया बहिणी ख्याली खुशालीनं दिवसा ढवळ्या कुठेही फिरू शकत नाहीत, कुठल्याही इंग्रजाची मर्जी व्हावी आणि आपल्याच गावातल्या एका स्त्रीला उचलून न्यावं आणि कुठंतरी दरी खोऱ्यात फेकून द्यावं. आपल्या आईची काळजी वाटू लागली, बहिणीची काळजी वाटू लागली आणि दिसणारी प्रत्येक स्त्री ही या उमाजीची काळजी बनून राहिली. आणि याच्यातून आता काय करायचं? देशसेवा करायचीच, पण त्याआधी पाया पक्का हवा की हो. देशसेवा करण्यासाठी शरीर भरभक्कम हवं आणि या सगळ्यासाठी उपासनेची जोड हवी, जी समर्थांनी आम्हाला घालून दिली. घरात संस्कार हेच होते. शिवाजींनी राज्य कसं घडवलं, राज्य कारभार चालवला कसा, आणि समर्थांनी त्या शिवबाला घडवलं कसं. सतत याच गोष्टी ऐकल्यामुळं कृष्णाची नीती वापरून या उमाजीनं ही भू स्वतंत्र करायचं ठरवलं. आपल्या परीनं जेवढं केवढं उत्तम कार्य करता येईल ते करायचं ठरवलं. आणि उमाजीनं काय करावं? आपल्या मित्रमंडळींना गोळा करावं आणि आराध्य दैवत असणाऱ्या जेजुरीच्या खंडोबाला रोज जावं. त्यांच्या घरापासून रोज त्या जेजुरीला जावं, गड चढून जावं. गड जेजुरी चढोनी जाई दर्शना असा महावीर, बल संवर्धन करण्या घाली तसे 700 नमस्कार. 700 नमस्कार घालावेत अहो, एक नाही दोन नाही. घामाची पूर्ण मूर्ती त्या जमिनीवर उमटेपर्यंत 700 नमस्कार घालावेत. का? कारण उपासनेबरोबर बलदंड देहाची आवश्यकता होती. कारण इंग्रजांशी 2 हात करायचे होते, स्वराज्यासाठी लढायचं होतं. आणि काय करावं? आपल्या मित्रांना या सगळ्या बलोपासनेच्या सवयी, उत्तम सवयी लावल्या. 1.5 मण वजनाची तलवार, 1 मण म्हणजे 40 किलो, जवळपास 60 किलो वजनाची तलवार हा उमाजी सहज हातात घेऊन फिरवत असे.
सगळ्या प्रकारच्या शस्त्रांचं शिक्षण या उमाजीनं शिकून घेतलं. आणि काय करत होता हो, व्यवसाय काय होता? तर उमाजीचा व्यवसाय कवी वर्णन करतात. घालुनी दरोडे लुटी सावकारा ते, घालुनी दरोडे लुटी सावकारा ते, घर चालवुनिया मदत करी गरीबाते, घर चालवुनिया मदत करी गरीबाते. काय करावं? सगळं चांगलंय. तुम्ही म्हणाल दरोडे घालतो मग काय चांगला म्हणायचं का? हो, याचं कारण गोर गरिबांना मदत करण्यासाठी अहो किती कष्ट केले तरी त्याचा सगळा सारा इंग्रजांना द्यायचा. मग जो सावकार आहे त्या सावकाराला जावं, विचारावं की तुम्ही कोणाचे गुलाम आहात. एखाद्या सावकारानं म्हणावं मी कोणाचाही गुलाम नाही, मी माझ्या भगवंताच्या साठीच हे सगळं कार्य करतो. त्या सावकाराला त्याच्यातून वाचवावं. आणि जो सावकार इंग्रजांची चाकरी करतो त्या सावकाराला मात्र लुटावं. आणि असा लुटून आणलेला सगळा सारा सगळा कर, सगळा पैसा गोर गरिबात वाटून टाकावा. असा हा चांगला दरोडेखोर असणारा उमाजी सगळ्या गोर गरिबांना मदत करत होता. घालुनी दरोडे लुटी सावकारा ते, घर चालवुनिया मदत करी गरीबाते. ऐकता उमाजी शब्द हादरे रान, ऐकता उमाजी शब्द हादरे रान, गणिपास दरारा राजा समतो मान, गरीबास दरारा राजा समतो मान. या उमाजीचा शब्द कानावर पडला की साधी सुधी लोक घाबरून जात असत. याचं कारण हा उमाजी सरदार झाला. दरोडे घालून का होईना, गोर गरिबांचं रक्षण करण्यासाठी का होईना, जे काही कार्य चालू ठेवलं त्याच्यातून हा सरदार झाला. आणि सरदार होऊन यानं काय कार्य करावं? तर इंग्रजांच्या विरुद्ध छोट्या मोठ्या लढाया सुरुवात कराव्यात. जसं जमेल तसं इंग्रजांना सळो की पळो करून ठेवायला सुरुवात केली. एके दिवशी एका मोठ्या सावकाराला लुटलं आणि त्याच्या लक्षात आलं की आपल्यातलीच लोक फितूर करून सगळं काही त्या इंग्रजांपर्यंत पोहोचवतात, इंग्रजांना शरण जातायत. मग काय करावं? तर संवर्धन करायला पाहिजे, सगळ्यांना एकत्र आणलं पाहिजे. आणि एकत्र आणण्यासाठी ज्याप्रमाणे लोकमान्य टिळकांनी गणेशोत्सवाची स्थापना नवीन विचार उदयास आणला, त्याचप्रमाणे या उमाजीनं गावचा उरूस भरवायला सुरुवात केली, जत्रा भरवायला सुरुवात केली. कशी पद्धत होती त्याची? गावचा उरूस नि खंडोबाची जत्रा, दसरा दिवाळी आणि नवरात्रा. गावचा उरूस नि खंडोबाची जत्रा, दसरा दिवाळी आणि नवरात्रा. आला उमाजी आला, आनंद सर्वा झाला. अहो आला उमाजी आला, आनंद सर्वा झाला. सगळ्या लोकांनी एकत्र यावं म्हणून या उमाजीनं जास्तीचे जे पैसे बाजूला पडले होते त्या पैशातून गावचा उरूस भरवावा, आराध्य दैवत असणाऱ्या खंडोबाची जत्रा भरवावी. अहो हे फक्त कारण होतं, लोकांना एकत्र आणणं हे महत्वाचं त्यातलं काम होतं. आणि एकत्र येऊन धडे एकच द्यायचे, स्वराज्याची स्थापना कशी करता येईल, छत्रपतींनी ते राज्य कसं चालवलं, कसं सांभाळलं, स्वराज्य ते सुराज्य हा प्रवास कसा केला, आपण निदान प्रयत्न करूया म्हणून सगळ्यांना संघटित करायला सुरुवात केली. आणि अशा उरुसात, अशा जत्रेमध्ये उमाजी आला म्हटल्यानंतर प्रत्येकाच्या नजरा त्या उमाजीवर पडत असत. रांगडात ऋण भलदार, रांगडात ऋण भरदार, शोभतोच सासरदार, शोभतोच सासरदार.
जन करीती जय जयकार, द्यावाजे आमचा नमस्कार. जन करती जय जयकार, घ्यावाजे आमचा नमस्कार. मिळूनी सारे गाती नाचती, भंडारा लावून भाळा. आला उमाजी आला, आनंद सर्वा झाला. अहो आला उमाजी आला, आनंद सर्वा झाला. आला उमाजी आला, आनंद सर्वा झाला. तो उमाजी येता क्षणी आजकालच्या हिरोंना बघून कसं सगळ्यांना कौतुक वाटतं, वा वा छान छान, आपण सुद्धा तसंच व्हावं असं जेव्हा वाटायला सुरुवात होते की नाही, तेव्हा त्याचप्रमाणे उमाजी आल्यानंतर प्रत्येकाला वाटावं की आपण याच्यासारखं व्हावं, आपल्याला सुद्धा याच्यासारखं व्हायचंय. आणि त्याच्यासारखं होण्यासाठी प्रत्येकानं त्या उमाजीसारखं वर्तन करायला सुरुवात केली. उमाजीनं मिशा कशा ठेवल्या होत्या, त्याचा पेहराव कसा आहे, त्याची उंची किती आहे, तो किती नमस्कार घालतो, तो मण, त्या एवढ्या मणाची तलवार कशी फिरवतो, सगळं काही उमाजीसारखं करायला सुरुवात केली. आणि अशातच 20-22 वर्षाचा असणारा हा उमाजी, त्या उमाजीवर एक पुतळा नावाची मुलगी भाळली. ती मनात विचार करू लागली, शूर उमदा पाहून या उमाजी, शूर उमदा पाहून या उमाजी. होय मोहित पुतळा हे जाधवांची, होय मोहित पुतळा हे जाधवांची. स्वप्न रंगवी मनी आपुल्या मनाते, स्वप्न रंगवी मनी आपुल्या मनाते. घे दर्शन नित गौरी सहराचे, घे दर्शन नित गौरी सहराचे. तिनं विचार करावा, प्रत्येक वेळी मनात स्वप्न रंगवावीत. आणि म्हणाली, किती वर्ष अशी आपण आपल्या मनात स्वप्न रंगवायची. एक दिवस त्या उमाजीला गाठलं आणि सांगितलं की हे सगळं देशासाठी चाललंय, ही भू स्वतंत्र करण्यासाठी चाललंय, मान्य आहे, पण एवढं तरुण वय, आपण आता लग्न करूया. तुझ्या नावानं मी रोज भगवान शंकरांचं दर्शन घेते, तुम्ही एवढ्या छोट्या मोठ्या लढाया करता, तिथे तुमचं उत्तम रक्षण व्हावं म्हणून मी भगवंताकडे रोज मागणी मागते, कराल ना लग्न. एवढा तरुण मुलगा म्हटला असता की कशासाठी करायचंय देशाची सेवा, जाऊ देत, आपण आपलं लग्न करू, आपला उत्तम संसार करू, जे चाललंय ते चालू देत. पण उमाजी स्वातंत्र्यासाठी प्रेरित झालेला, ध्येय निश्चित केलेला असताना, ज्याला माहिती होतं काय, त्यागिता हा देह जड भाग दो, देह जाणार आहे, माग काय राहणार आहे, उत्तम कार्य माग राहणार आहे. मग याच्यासाठी काय करायचं, तिला समजावलं, हे बघ माझा देह हा भगवंतासाठी आहे. एक वाक्य सुंदर आहे, देहाकडनं देवाकडं जात असताना मध्ये देश लागतो. कोणाचं वाक्य तुम्हाला सगळ्यांना माहित आहे. त्या देशाची सेवा करण्यासाठी मला अविरत झटायचे, तेव्हा तुझा मानस हा तुझ्याचकडे राहू देत, तुझ्या परीनं कशी मदत करता येईल आम्हाला याचा विचार कर. आणि काय सांगू मंडळी, त्या पुतळेनं जेव्हा जेव्हा यांच्या लढाया सुरू असाव्यात, जेव्हा जेव्हा हे लढाईला जात असत, तेव्हा ही सगळ्या भांड्या कुंड्यांसह शिधा सोबत घेऊन त्यांच्याबरोबर जिथं लढाई असेल तिथं स्वतः बरोबर 4 मैत्रिणी गोळा करत असे आणि तिथं त्यांना खाण्यापिण्याची व्यवस्था करत असे. कारण लढाई 1 दिवस 2 दिवस चालेल, काय कल्पना, कुठून इंग्रज येतील आणि आपल्यावर हल्ला करतील म्हणून जागोजागी हा उमाजी फिरत होता. सगळ्यांना खाणं पिणं करावं, एवढंच नाही तर प्रत्येकाला उपचार करावेत, कुठे कोणाला लागलं तर त्यांना त्याच्यावर औषध म्हणून काही इलाज करता येतील का, अशा विचारानं प्रेरित झालेली ही पुतळा. उमाजी सोबत तिनं अशा पद्धतीनं तिचा प्रवास सुरू केला. आणि या उमाजीनं भरपूर जो शस्त्रसाठा गोळा करायला सुरुवात केली होती, तो आता संपत आला असं लक्षात येताच काय करावं, उमाजीनं स्वतः इंग्रजांना जाऊन सांगितलं की मी आता तुम्हाला शरण येतो. कारण एवढ्या छोट्या छोट्या मोठ्या मोठ्या लढाईतनं सगळ्या इंग्रजांचा डोळ्यावर आला होता की हा कोणीतरी उमाजी नावाचा सरदार आहे, जो आपल्याला
नाकी 9 आणणार आहे हे लक्षात घेऊन त्याच्याविषयी सगळीकडे फतवा काढला होता. त्या काळी 1 रुपयात महिन्याभराचं सामान येत होतं मंडळी. पण या उमाजीला मिळवण्यासाठी 10,000चं बक्षीस या इंग्रजी सरकारनं ठेवलं होतं. अनेकांना वाटत होतं की हा उमाजी कुठं कुठं जातो, कसा जातो, या सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यातून कसा फिरतो हे आपण सांगावं. पण उमाजीच्या विरुद्ध जायची टाप कोणाची नव्हती. पण दारुगोळा संपल्यामुळं इंग्रज त्यांना शरण गेल्याशिवाय आपल्याला दारुगोळा मिळणार नाही हा विचार करून, कृष्ण नीतीचा विचार करून, जे संस्कार मनावर झाले तसा विचार करून हा उमाजी शरण गेला. आणि शरण गेल्यानंतर त्या इंग्रजांना फार कौतुकानं सांगितलं. कंटाळा आला म्हणाले, एवढी सगळी सेवा करून आमच्यातलेच काही लोक तुम्हाला येऊन मिळतात, तेव्हा आता मी तुम्हाला शरण आलोय, तुमची काय काम आहेत ती मला सांगा, मी करतो. इंग्रज एवढे खुश झाले. पण इंग्रजांना काय माहिती उमाजीच्या मनात काय. उमाजी 6-7 महिने या इंग्रजांसोबत राहिला आणि 6-7 महिन्यात त्या उमाजीनं एक काम उत्तम केलं. ते म्हणजे आपल्या भारतीयांपैकी कोण कोण इंग्रजांच्या सैन्यात गेलंय, जबरदस्तीनं गेलंय, शरण म्हणून गेलंय, त्या प्रत्येकाला फोडायला सुरुवात केली. 200-300चं सैन्य असणारं उमाजी 7 महिन्यात 5,000 सैन्य इंग्रजांच्या नाका खालून घेऊन आला. का? कारण माझी भू स्वतंत्र करायची म्हणून. फक्त लोकांना वेगळं केलं नाही मंडळी, लोकांसोबत कुठं कुठं इंग्रजांनी दारुगोळे साठवून ठेवलेत तेही बघितलं. दारुगोळ्याचे भांडार ओस पडले भुयार, उमाजी मनी करी विचार, शरण जाई शत्रूला. आणि जिथं जिथं दारुगोळ्याचे साठे ठेवलेत तिथं तिथं उमाजीनं प्रत्येक तिथल्या इंग्रज अधिकाऱ्याला, अहो अधिकारी कुठला, तो आपलाच माणूस, तेव्हा त्याला आपल्या बाजूनं वळवायला सुरुवात केली. आणि असा उमाजी 5,000चं सैन्य घेऊन प्रत्येक इंग्रजाला, प्रत्येक अधिकाऱ्याला सळो की पळो करून सोडतोय. कुठेही कर मागायला इंग्रज आले की त्यांना एकतर परतून लावायचं अथवा त्यांच्याच न्यायाप्रमाणे त्याचा शिरच्छेद करायचा, असंच या उमाजीने ठरवलं. आता मात्र इंग्रज बेजार झाले. काय करावं याचं कारण आपल्याकडचा शस्त्रसाठा या उमाजीनं सगळा काबीज केला. काय करावं? उमाजी जिथं जाईल तिथं मर्द मावळ्यांना गोळा करत होता. सगळ्यांना एकच सांगत होता, उठा वीर मर्दानो या, शपथ घेऊ सारे, करू स्वतंत्र भारत आपुला, नित्य करू दारे, इंग्रजासी घालवून या, होऊ रे समर्थ, जय भारत हा गरजू एक मंत्र. प्रत्येकाकडनं हीच शपथ घ्यावी. काय? करूया स्वतंत्र करण्या भू उत्तमांगी. आपल्याला आपली भारत माता स्वतंत्र करायची. तेव्हा फितूर होऊ नका. आपल्यासाठी, आपल्या माता भगिनींसाठी, आपल्या आईसाठी लढायचं ठरवा. आणि अशा उमाजीनं सगळीकडे आपला दर्जा वाढविला. प्रत्येकाला उमाजी म्हणजे देवच वाटू लागला. आणि आता इंग्रज उमाजीला शोधण्याचा प्रयत्न करतात. जिथं छापा टाकावा तिथं उमाजी सारखाच कोणीतरी मिळावा. मगाशी म्हटल्याप्रमाणे प्रत्येकाला वाटत होतं की मला उमाजी व्हायचंय. जसं शिवबांसारखे अनेक शिवबा तयार झाले की नाही मंडळी, तसे उमाजीसारखे अनेक उमाजी तयार झाले. पकडून न्यावं, हा उमाजी आहे म्हणेपर्यंत कुठेतरी दुसरा उमाजी कोणीतरी घेऊन येते. लक्षात आलं हे कोणीच उमाजी नाईक नाहीत. खरा उमाजी कुठे आहे याच्यासाठी 10,000चं बक्षीस जाहीर केलं. आणि मंडळी, दुसरा तिसरा कोणी फितूर होण्यापेक्षा भगिनी त्याची लीलाबाई, भगिनी त्याची लीलाबाई, इंग्रजांना साथ देई, म्हणे भाऊ बिजेला येईल भाई, शरणदाई तुम्हाला. त्या इंग्रजांना सांगितलं, माझं लग्न झाल्यापासून एकही भाऊबीज माझ्या भावानं चुकवली नाही.
उमाजी, भाऊबीजेच्या दिवशी या झोपडीत आला त्या क्षणी मी तो तुम्हाला बहाल करीन. आणि हे शब्द या 10-12 वर्षाच्या मुलानं ऐकले. त्याचं गंगाराम नाव. आणि हा गंगाराम हे शब्द ऐकल्यापासून रानोरान माळोमाळ फिरतोय. मामा मामा मामा, अरे मामा ये, तुला हा निरोप द्यायचा आहे. अरे सगळे फितूर होतील म्हणून तुझ्या दराऱ्यानं कोणी सुद्धा फितुरी सुद्धा केली नाही. पण काय सांगू, तुझी मोठी बहीणच फितूर झाली 10,000 रुपयासाठी. मामा काय करू रे, तुझ्यापर्यंत निरोप पोचवायचा आहे. ज्या बहिणीच्या रक्षणासाठी तू स्वतःच्या प्राणांची बाजी लावतोस, ती बहीण फितूर झालीये. नको करूस असं. भाऊबीजेला घरी येऊ नकोस. जो मिळेल त्याला निरोप देतोय. पण मामा सापडला नाही. भाऊबीजेचा दिवस आला आणि उमाजीला पकडण्यासाठी इंग्रजांनी सगळी सूत्र कॅप्टन टॉश याच्या हातात दिली होती. तो कॅप्टन टॉश या लीलाबाईंच्या घराच्या भोवती वेटोळा घालून बसलाय. वाट बघतोय. भाऊबीजेचा दिवस उजाडलाय. काही झालं तरी हा उमाजी बहिणीकडून ओवाळणी घालायला करायला येईल. आणि तेच झालं. उमाजी घरी आला. बहिणीनं स्वागत केलं. आणि तोपर्यंत हा गंगाधर या लीलाबाईचा मुलगा, उमाजीचा भाचा, धापा टाकत घरी आला. मामा, अरे कशासाठी आलास? का आलास रे मामा? ज्या बहिणीच्या रक्षणासाठी हे सगळं करतोस ना, त्या बहिणीने बघ काय केलंय म्हणेपर्यंत सगळ्या इंग्रजांनी जो वेढा दिलेला होता घरात, सगळे इंग्रज त्या झोपड्यात आले. त्या कॅप्टन टॉशनी बंदुकी रोखल्या. उमाजीला लक्षात आलं की आता यापुढं आपल्याला वाचवणारं कोणी नाही. लक्षात घ्या मंडळी, परकी माणसं जेव्हा अशा पद्धतीचं कार्य करतात तेव्हा सर्व कार्यानिशी माणूस हा लढण्यासाठी तयार राहतो. परंतु जेव्हा आप्त स्वकीय असा धोका देतात ना, तेव्हा माणूस मनानेच खचतो. आणि उमाजी तसाच खचला. वाईट वाटलं, रडायला आलं. आणि कॅप्टन टॉश विचारतो, क्यों उमाजी, रोना क्यों आ रहा है? उमाजी सांगतो, मरणाच्या भीतीनं नाही रडत साहेब, मरणाच्या भीतीनं रडत नाही, पण जी शपथ घेतली होती ती पूर्ण होणार नाही म्हणून वाईट वाटतंय. एवढी वर्ष मला शोधताय, आता मी हाती लागल्यानंतर तुम्ही काय मला सोडणार आहात वय? उमाजी शरण गेला शत्रूला. त्या कॅप्टन टॉशच्या हातात स्वतःला समर्पित केलं आणि आपल्या दंडावर बांधलेला खंडोबाचा जो चांदीचा टाक होता तो मात्र आपल्या भाच्याला दिला आणि सांगितलं, शत्रू पासून सावध राहण्याऐवजी आपल्या माणसांपासून सावध राहायला शिक. उमाजी टॉश सोबत निघाले आणि कुठं आले हो? पुण्यामध्ये असणाऱ्या मामलेदार कचेरीजवळ. त्या तुरुंगात या उमाजीला 3 महिने ठेवण्यात आलं. 3 महिने नाना प्रकारच्या शिक्षा त्याला देण्यात आल्या. एवढंच नाही तर या 30-31 वर्षाच्या युवकाकडून इंग्रज तो कॅप्टन टॉश रोज वही पेन घेऊन येत होता. का? कारण बाबा उमाजी, आम्ही इथं छापा टाकलेला असताना तू कसं आम्हाला हरवलंस, कुठल्या पद्धतीनं हरवलंस, तू कुठल्या रस्त्याने आलास, तुला कोण कोण सामील झालं, या सगळ्या आजच्या भाषेत टिप्स घेतल्या. सगळ्या प्रकारची टाचणं काढून घेतली. आणि या कॅप्टन टॉशनी भली मोठी डायरी तयार केली. फाशीचा दिवस ठरला. दुसरी शिक्षा काय होणार होती? फाशीचा दिवस ठरला. आणि त्या मामलेदार कचेरीत 3 फेब्रुवारी 1832 साली वय वर्ष 41 या दिवशी या उमाजी नाईक यांना फासावर लटकवण्यात आलं. मंडळी, इंग्रजी सैन्य इतकं क्रूर होतं की फासावर लटकवून त्यांचं समाधान झालं नाही. याचं कारण त्या उमाजीचा दरारा एवढा होता, त्यानं स्वतःसारखं इतकं अनेकांना तयार केलं होतं की दुसरा कोणीतरी उमाजी जन्माला येईल आणि आपल्याला अशीच सळो की पळो करून सोडेल. म्हणून या उमाजीचं मृत शरीर त्या मामलेदार कचेरीच्या बाहेरच्या झाडावर 3 दिवस लटकवून ठेवण्यात आलं. आणि एवढंच नाही, तिथं भली मोठी पाटी लावली की या उमाजीसारखं, या सरदारासारखं जो कोणी नेतृत्व करेल त्याची ही अशी अवस्था होईल. बघणाऱ्यांना फक्त वाईट वाटत होतं. काय करावं कळत नव्हतं, कारण आमचा सरदार गेला होता.
युद्ध चालू ठेवायचं, छोट्या मोठ्या लढाया चालू ठेवायच्या, पण आम्हाला नेतृत्व करणारा आमचा नेता हरवला होता. अशा या उमाजी नाईकानं काय करावं? सज्जनांसाठी आपल्या देहाचा त्याग केला. या भूमातेच्या रक्षणासाठी आपला देहाचा त्याग केला. वीर मरण आलेला हा उमाजी नाईक यांना आद्य क्रांतिकारक असं म्हटलं जातं. याचं कारण उमाजी नाईकांचा वारसा धरूनच पुढे वासुदेव बळवंत फडक्यांनी कार्य केलं. आणि ज्या कॅप्टन टॉशनं भली मोठी डायरी लिहिली होती की नाही, त्या डायरीत शेवटचं एक वाक्य होतं की या उमाजी नाईकला संपवलं नसतं तर दुसरा शिवाजी आज या भारत मातेत जन्माला आला असता. या उमाजी नाईकानं देह ठेवला, देहाचा त्याग केला, पण काय झालं? जड भाग जावो कीर्ती मागे राहो सर्व काळ. आ त्यागिता हा देह जड भाग जावो, त्यागिता हा देह जड भाग जावो कीर्ती मागे राहो चिरकाळ, कीर्ती मागे राहो चिरकाळ. त्यागिता हा देह, त्यागिता हा देह. ज्या ज्या ठिकाणी मन जाय माझे, त्या त्या ठिकाणी निज रूप तुझे. मी ठेवितो मस्तक ज्या ठिकाणी, तेथे तुझे सद्गुरु पाय दोन्ही. जय जय रघुवीर समर्थ मंगलमूर्ती मोरया. हे कीर्तन आपल्याला कसं वाटलं? आपला अभिप्राय जरूर कळवा. हे कीर्तन लाईक करा, शेअर करा. अधिकाधिक लोकांपर्यंत ही कीर्तनाची परंपरा पोहोचण्यासाठी आम्हाला सहकार्य करा. कीर्तन विश्व हे यूट्यूब चॅनल गेली 4 वर्ष अव्याहतपणे सुरू आहे. आपल्या सर्वांच्या मदतीनं, सहकार्यानं कीर्तन विश्व यूट्यूब चॅनल अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचत आहे, लोकप्रिय होत आहे. मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो की आपल्या क्षमतेप्रमाणे आपण प्रत्येकानं किमान एक तरी कीर्तन प्रायोजित करा. 61 साजरी करत असताना, 75 साजरी करत असताना, घरात नवीन बाळाचा जन्म झालाय, बारसं झालंय, कुठल्या तरी निमित्तानं कुलदेवताचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त व्हावे, अशा वेगवेगळ्या निमित्तानं एक तरी कीर्तन प्रायोजित करा आणि या कीर्तन विश्व प्रकल्पाला सहकार्य करा. हे एक ईश्वरी कार्य आहे. आपण सगळ्यांनी याच्यामध्ये सहभागी व्हावं आणि या परंपरेचं जतन करावं, संरक्षण करावं आणि संवर्धन करावं, अशी मी आपल्या सगळ्यांना विनम्र प्रार्थना घेतो.